नमस्कार मंडळी. आज आपण घेऊन आलोय एक भन्नाट थरारक झोंबी चित्रपट, ज्यात जग एका क्षणात बदललं आणि मानवजातीसमोर उभं राहिलं सर्वात मोठं संकट. ही फक्त लढाई नाही, ही आहे अस्तित्वासाठीची अंतिम झुंज. तर चला पाहूया या सिनेमाचा धमाल रिव्ह्यू. चित्रपटाची सुरुवात फिलाडेल्फियामधील लेन कुटुंबाच्या घरात होते. ही इतर कोणत्याही सकाळसारखीच सकाळ आहे. लहान रॅचल आणि कॉनी त्यांचे पालक जेरी आणि कॅरन लेन यांच्यासोबत शाळेची तयारी करताना दिसतात. दृश्य आनंदी आहे. जेरी जो पॅनकेक्सचा मास्टर आहे, स्वयंपाकघरात नाश्ता उलटत असताना पार्श्वभूमीवर बातम्यांचा गोंधळ उडतो. परदेशी शहरांमध्ये मार्शल लॉ घोषित केल्याबद्दल काहीतरी, पण मथळ्यांमध्ये अस्वस्थ करणारे वृत्त लपलेले आहे. देशांमध्ये पसरणारे असामान्य वर्तन, तैवानमध्ये रेबीजसारखा एक विचित्र साथीचा रोग आणि समुद्र किनाऱ्यांवर मृतावस्थेत डॉल्फिन दिसणे, ज्यावर जेरीचे क्वचितच लक्ष जाते. कुटुंब नेहमीप्रमाणे सकाळी शाळेच्या प्रवासासाठी त्यांच्या गाडीत बसते. वातावरण हलके आहे. मुली मागच्या सीटवर खेळत आहेत. पण फिलाडेल्फियाच्या मध्यभागी पोहोचताच मूड बदलतो. रस्ते जाम होतात आणि वाहतूक फक्त मंदावलेली नसते, ती पूर्णपणे थांबलेली असते. वातावरण तणावपूर्ण, जवळजवळ घाबरलेले दिसते. पोलिसांच्या मोटरसायकली थांबलेल्या गाड्यांमधून धावत होत्या, आरशांना नुकसान करत होत्या. जेरी झालेले नुकसान पाहण्यासाठी बाहेर निघतो. पोलिसांच्या गाड्या त्याच्याजवळून वेगाने निघतात. तो गाडीत बसताच लगेचच एक स्फोट होतो आणि जवळच्या खिडक्या उडून जातात. तेवढ्यात एक पोलीस अधिकारी मोटारसायकलवर येतो आणि जेरीवर ओरडतो, तुमच्या गाडीतच राहा. पण अचानक कचरा वाहून नेणारा एक मोठा ट्रक त्याला चिरडतो. सगळे घाबरून जातात. जेरीला काहीतरी भयंकर गडबड आहे असे वाटायला लागते. तो कचऱ्याच्या ट्रकने बनवलेला रस्ता पाहून त्याची कार ट्रकच्या मागे चालवतो. तो गाडी चालवत अडथळे ओलांडत पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. अचानक एक ॲम्ब्युलन्स येऊन त्यांच्या गाडीला धडक देते. अपघात खूप मोठा होता, पण ते सगळे सुरक्षित असतात. जेरी काय घडत आहे ते पाहण्यासाठी बाहेर पडतो. रस्त्यावर गर्दी एका लाटेसारखी हालचाल करत होती. लोक भयभीतपणे इकडे तिकडे धावत होते. जेरी जवळच असलेल्या कारच्या हुडवर घडणारे दृश्य पाहतो. एक वेडा व्यक्ती एका माणसावर उडी मारतो आणि त्याला हिंसकपणे चावतो. पीडित वेदनेने ओरडतो. जेरी आपोआपच त्याच्या मनात वेळ मोजतो. 1, 2, 12 मोजताच तो अचानक स्थिर होतो. त्याचे डोळे उघडतात, पूर्णपणे पांढरे आणि फिकट. तो पूर्वीसारखा दिसत नाही. तो आता माणूस राहिला नव्हता. तो एक संक्रमित झाला होता. मग आरडाओरडा सुरू होतो. फक्त ओरडणेच नाही तर हजारो लोकांची भयभीत किंकाळी ऐकू येते, ज्यांना अचानक जाणीव होते की ते प्राणघातक धोक्यात आहेत. त्यांच्या भोवती प्रचंड गोंधळ उडाला होता. संसर्गित लोक रस्त्यावरून अमानुष वेगाने धावत होते. त्यांना भीती किंवा संकोच दिसत नाही. ते स्वतःला कारच्या खिडक्या आणि विंडशील्डमधून खाली फेकतात, जणू त्यांना अजिबात वेदना होत नाहीत. जवळच एक आरवी पाहून जेरी ताबडतोब त्याच्या कुटुंबाला त्यात प्रवेश करण्यास सांगतो. ते आरवीने निघत असताना संक्रमित लोक त्यांच्या मागे लागतात. एक झोंबी दरवाजावर झडप घालतो. त्याचे दात कॅरेनच्या चेहऱ्यापासून इंचभर अंतरावर असतात. ती त्याला ओरडत लाथ मारते आणि जेरी दार बंद करतो. तो ड्रायव्हरच्या सीटवर उडी मारतो. एक झोंबी साईड मिररला चिकटतो. आत येण्यासाठी त्याचे डोके काचेवर मारतो. जेरी पार्क केलेल्या बसवर आरवी आदळतो आणि झोंबीला कात्रत महामार्गावर वेगाने जातो. ते शहरातून पळून जाण्यात यशस्वी होतात. त्यांच्या सभोवताली रस्ते युद्धभूमीसारखे दिसतात. काही मिनिटांतच सर्व सुव्यवस्था नष्ट झाली होती. मोठी मुलगी रॅचलला भीतीमुळे दम्याचा तीव्र झटका येतो. ते त्यांचा पुरवठा तपासतात, पण इन्हेलर रिकामे होते. तेवढ्यात जेरीचा फोन वाजतो. तो थियरी असतो, त्याचा जुना मित्र आणि संयुक्त राष्ट्राचा सध्याचा उपमहासचिव. जेरी, तू कुठे आहेस? आम्ही फिलीतून बाहेर पडत आहोत. थियरी, हे काय आहे? जेरी विचारतो. आम्हाला माहीत नाही, थियरी कबूल करतो. आम्हाला तुझी गरज आहे. थियरी विनंती करतो आणि सांगतो, मी तुला तेथून काढण्यासाठी मदत पाठवतो. अंधार पडताच ते नेवार्कमध्ये पोहोचतात. जळत्या इमारतींच्या तेजाने आकाश उजळून गेले होते. त्यांना इन्हेलरची नितांत आवश्यकता होती. त्यांना एक सुपरमार्केट सापडते जे अजूनही उघडे होते, पण तिथे सुव्यवस्था नव्हती. लोक दिसणाऱ्या सर्व गोष्टी लुटत होते. सर्वत्र गोंधळ होता. आत दुकान पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसते. लोक फक्त सामान घेत नव्हते, ते जे काही मिळेल त्यासाठी एकमेकांशी भांडत होते. गोंधळातून बाहेर पडताना जेरी रॅचलला जवळ धरतो. ते फार्मसीच्या आयलवर पोहोचतात तेव्हा जेरी त्यांना आवश्यक असलेले औषध शोधतो. तेवढ्यात तिथे एक घाबरलेला कर्मचारी जेरीवर बंदूक धरतो. जेरी त्याला सांगतो, आम्हाला फक्त अस्थमाचे औषध पाहिजे. तो जेरीला ते औषध काढून देतो. तेवढ्यात दुसरीकडून ओरडण्याचा आवाज ऐकू येते. ती कॉनी असते. 2 पुरुषांनी कॅरनला लुटण्यासाठी पकडून ठेवले असते. जेरी त्यांच्याशी सामना करतो.
त्यातील एक माणूस बंदूक काढतो. जेरी पण आपली बंदूक काढतो आणि त्याच्यावर गोळी चालवतो. गोळी हल्लेखोराला लागते आणि तो पडतो. त्याच दरम्यान एक पोलीस अधिकारी तिथे धावत येतो. एका सेकंदासाठी जेरी अटकेची अपेक्षा करत हात वर करतो, पण तो पोलीस फक्त त्याला लागणारे सामान घेण्यासाठी आलेला असतो. कायदा कोसळला होता. ते बाहेर पडण्यासाठी धावतात, पण आता त्यांचा आरव्ही कोणी चोरून नेला होता. पूर्ण रात्र बाकी असताना जेरी आणि त्याचे कुटुंब रस्त्यावर अडकले होते. कॅरन जेरीला जवळ असलेल्या बिल्डिंगकडे इशारा करते, तसेच ते त्या दिशेने निघतात. जेरी थियरीला फोन करतो. तो त्याला त्यांचे ठिकाण सांगतो आणि मदत मागतो. थियरी सहमत होतो, पण त्यांना सांगतो की तो सूर्योदयापर्यंत मदत करू शकत नाही. आता त्यांचे एकमेव ध्येय होते सूर्योदय होईपर्यंत जिवंत राहणे. रस्त्यावर गोंधळ माजलेला होता. रस्त्यावरील एक झोंबी त्यांच्या दिशेने धावतो तसाच जेरी त्याला गोळी मारतो. त्यांना जवळच्या एका उंच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये आश्रय घ्यावा लागतो. ते अंधारलेला जिना चढत असताना संसर्गित झोंबी त्यांच्या मागे लागतात. ते कसेबसे झोंबींपासून वाचत जिने चढत वर जातात. या गोंधळात लहान कॉनी हरवते. जेरी आणि कॅरन तिला शोधतात. शेवटी ती त्यांना एका दारासमोर आत येऊ देण्याची विनंती करताना दिसते. तिथे एक हिस्पॅनिक कुटुंब त्यांना आत येऊ देते. जेरी त्यांना धन्यवाद म्हणतो. ते थोडे इंग्रजी बोलतात, परंतु त्यांचा मुलगा टॉमी भाषांतर करतो. ते जेरीच्या कुटुंबाला जेवण आणि जमिनीवर झोपण्यासाठी जागा देतात. जेरी वडिलांना समजावतो की तुम्ही इथे राहू शकत नाही. ती जागा सुरक्षित नाही. तुम्ही आमच्यासोबत या. पण ते नकार देतात. जेरी पण त्यांना आग्रह करत नाही. जेरी तयारी करायला लागतो. तो सुरक्षेसाठी आपल्या हाताला मॅगझिन्स बांधून घेतो, जेणेकरून झोंबी त्याला चावू शकणार नाही. पहाटेचा पहिला प्रकाश आकाशात धुसर होताच जेरी त्याच्या पत्नी आणि मुलींना हॉलवेमध्ये घेऊन जातो. खालच्या मजल्यांवरून ओरडण्याचे आवाज येत असतात. ते छताकडे जात असताना अचानक झोंबी येतात. जिन्यात पूर्णपणे गोंधळ असतो. थरथरणारे ओरडणारे झोंबी त्यांच्या मागे पायऱ्या चढून वर येतात. कुटुंबवर जात असताना जेरी आधी लुटलेली रायफलने गोळीबार करतो आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो. पण तिथे खूप झोंबी होते, त्यामुळे जेरी जमिनीवर कोसळतो. एका झोंबीचे रक्त त्याच्या तोंडात शिरले तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. त्याला वाटले की आता संपले, तेव्हा एका बंदुकीच्या गोळीने त्याला वाचवले. तो टॉमी होता. जेरी गेल्यानंतर झोंबी त्यांच्या घरात घुसले आणि फक्त टॉमी पळून जाण्यात यशस्वी झाला. छतावर कॅरनने हेलिकॉप्टरला सिग्नल देण्यासाठी एक ज्वाला पेटवली. सैनिकांनी त्यांना पटकन पाहिले आणि हेलिकॉप्टर त्या दिशेने वळवले. जेरी काठावर चालत गेला. त्याला संसर्ग झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी 12 पर्यंत मोजत होता. सुदैवाने त्याला काहीही झाले नाही. झोंबी टेरेसच्या दिशेने येत असतात. जेरी टेरेसचा दरवाजा बंद करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू लागतो. सगळे हेलिकॉप्टरमध्ये चढल्यावर जेरी पण हेलिकॉप्टरच्या दिशेने धावतो. त्याचा मागे टॉमीचे झोंबी झालेले वडील असतात. 2 सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि झोंबीच्या जमावाला मागे धरले. जोरदार गोळीबारात जेरी हेलिकॉप्टरमध्ये चढला. हेलिकॉप्टरवर येताच जेरीने खिडकीतून बाहेर संपूर्ण शहर कोसळताना पाहिले. अटलांटिक महासागरात सुरक्षितपणे तैनात नौदलाच्या विमानवाहू जहाज USS आर्गसच्या डेकवर हेलिकॉप्टर उतरते. हा एक तरंगणारा किल्ला आहे, जो युनायटेड स्टेट्स सरकारचा शेवटचा कमांड सेंटर आहे. तिथे त्यांना थियरी भेटतो. थियरी जेरीच्या कुटुंबाला एका अरुंद बंकरमध्ये जागा करून देतो. ते सुरक्षित आहेत, परंतु ही मदत अल्पकाळ टिकते. थियरी जेरीला सांगतो, राष्ट्रपती मरण पावले आहेत, मंत्रिमंडळ गेले आहे, संक्रमित लोक सर्वत्र आहे. जहाजाचा कमांडर जेरीला ब्रीफिंग रूममध्ये बोलावतो. थियरी या मोहिमेचे स्पष्टीकरण देतो. हार्वर्डमधील एक हुशार तरुण विषाणूशास्त्रज्ञ डॉक्टर फासबागचा असा विश्वास आहे की ते विषाणूचा उगम शोधू शकतात. जर त्यांना मूळ सापडले तर त्यांना लस सापडू शकते. त्यांना जेरी त्यांचा रक्षक आणि तपासकर्ता म्हणून हवा आहे. पण जेरी यासाठी नकार देतो. मिस्टर लेन, कमांडर म्हणतो, या जहाजावरील प्रत्येक व्यक्तीने एक उद्देश पूर्ण केला पाहिजे. अनावश्यक लोकांसाठी जागा नाही. धोका स्पष्ट आहे. जर जेरीने त्यांना मदत केली नाही तर त्याच्या कुटुंबाला मुख्य भूमीवरील निर्वासित छावणीत उतरवले जाईल, म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा. जेरी कॅरनला निरोप देतो आणि तिला एक सॅटेलाइट फोन देतो आणि सांगतो, मी जेव्हा शक्य असेल तेव्हा फोन करेन. तो मुलींना आणि टॉमीला भेटतो. हा एक वेदनादायक अश्रूंनी भरलेला निरोप आहे. जेरी C-130 ट्रान्सपोर्ट विमानात चढतो. कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याला आवडणारे सर्व काही मागे सोडून देतो. विमानात फासबाग गर्विष्ठ आणि आशावादी आहे. मदर नेचर ही एक सिरियल किलर आहे. ती कितीही चांगली असली तरी ती नेहमीच भाकरीचे तुकडे सोडते आणि तिला शक्तीमध्ये कमकुवतपणा लपवायला आवडतो. तो हसत हसत जेरीला सांगतो. लीड त्यांना दक्षिण कोरियातील कॅम्प हॅम्फ्रीज येथे घेऊन जाते. झोंबी हा शब्द वापरणारा पहिला मेमो या तळावरून आला. ते मुसळधार पावसात उतरतात. तळ शांत अंधारात आहे. पायलट इंजिन चालू ठेवतो.
जेरी फासबाख आणि नेव्ही सीलची एक टीम अंधारात उतरते. ते बॅरेककडे जातात. अचानक वीज चमकते. पावसात स्थिर उभे असलेले झोंबीचा एक समूह दिसून येते. मेघगर्जना होते आणि ते सक्रिय होतात. भीती निर्माण होते. संघ गोळीबार करतो. घाबरलेला आणि लढाईसाठी प्रशिक्षित नसलेला डॉक्टर फासबाख लपण्यासाठी विमानाकडे परत धावतो. तो ओल्या रॅम्पवर घसरतो. त्याचे बोट त्याच्या पिस्तूलच्या ट्रिगरवर घट्ट धरले जाते. फासबाख स्वतःच्या डोक्यातच गोळी मारतो. तो लगेच मरतो. लसीसाठी जगातील सर्वोत्तम आशा काही सेकंदातच संपते. जेरी आणि सील्सना इमारतींमध्ये माघार घ्यावी लागते. आत त्यांना जिवंत असलेले सैनिक आढळतात. जेरी कॅप्टनला प्रश्न करतो, सर्वात पहिला रुग्ण कुठे आहे? कॅप्टन त्याला जळालेली खोली दाखवतो आणि सांगतो, जो डॉक्टर होता तो एका बेशुद्ध सैनिकावर उपचार करत होता. त्यांनी डॉक्टरचाच चावा घेतला. त्यानंतर डॉक्टरने कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. आम्हाला सर्वांना जाळून टाकावे लागले. जेरी विचार करतो, हा रस्ता पण आता बंद झाला. मूळ येथे नाही. पण जेरीमधील तपास करता जागतो. त्याला सैनिकांनी सांगितलेली एक गोष्ट लक्षात येते. एका गंभीर लंगड्या सैनिकाकडे बोट दाखवत कॅप्टन म्हणतो, हल्ला न झालेला एकमेव हा आहे. झोंबी त्याच्या जवळून निघून गेले, पण त्यांनी त्याला काही केले नाही. जणू तो तिथे नव्हताच. जेरी ही गोष्ट लक्षात ठेवतो. एक शिकारी सहज शिकाराकडे दुर्लक्ष का करेल? खोलीच्या कोपऱ्यात एक कैदी हसतो. तो उत्तरेला शस्त्रे विकताना पकडलेला एक माजी CIA ऑपरेटिव्ह होता. त्याचे दात गहाळ आहेत. दात का? जेरी विचारतो. उत्तर कोरिया एजंट बडबडतो. त्यांच्या नेत्याने सर्वांचे दात उपटले. दात नाही म्हणजे चावणे नाही आणि संसर्गही नाही. तुम्हाला उत्तरे हवी आहेत का? जेरुसलेम जा. इस्रायलींनी साथीच्या आजाराच्या काही दिवस आधी शहराभोवती भिंत बांधली होती. त्यांना माहिती होते. एजंट जेरीला एक नवीन माहिती देतो. जेरीला माहीत आहे की हा त्याचा पुढचा थांबा आहे. आता त्यांना विमानात परत जावे लागेल. इंधन भरणे धोकादायक आहे. आवाज टाळण्यासाठी ते डांबरी रस्त्याने शांतपणे सायकल चालवत असताना कॅरन जेरीला फोनवर कॉल करते. रिंगटोन शांतता भंग करते. झोंबी जागे होतात. सैनिक जेरीला विमानात चढवण्यासाठी झोंबीवर गोळीबार करतात. अशातच कॅप्टनला एक झोंबी चावतो. झोंबीत बदलण्यापूर्वीच कॅप्टन स्वतःचे बलिदान देतो. शेवटी ते कसेबसे जेरीला विमानात पोहोचवतात. जेरी आणि पायलट विमानाला सुरू करून तेथून उड्डाण घेतात. मिशन अयशस्वी होत असल्याची जाणीव त्याला होते. जेरी इस्रायलमध्ये पोहोचतो. जेरुसलेम हा एक चमत्कार आहे. जग जळत असताना पवित्र शहर उंच कॉन्क्रीटच्या भिंतींमागे सुरक्षित आहे. हेलिकॉप्टर परिघावर गस्त घालत असतात आणि चौक्यावर कडक बंदोबस्त असतो. जेरी मोसादचा उच्चपदस्थ गुप्तचर अधिकारी जुर्गेन वॉम्ब्रोनला भेटतो. जुर्गेन शांत कार्यक्षम अधिकारी आहे. तुम्हाला कसे कळले की महामारी येणार आहे? तुम्ही वेळेत भिंती कशा बांधल्या? जेरी विचारतो. आम्ही राक्षस म्हणजे मृत आत्म्यांबद्दल भारतातील एक संदेश ऐकला. बहुतेकांनी तो फेटाळून लावला. पण इस्रायलमध्ये 10व्या माणसाचा सिद्धांत आहे. 10वा माणूस? जेरी विचारतो. जुर्गेन सांगतो, जर आपल्यापैकी 9 जणांनी समान माहिती पाहिली आणि त्यावर सहमती दर्शविली तर 10व्या माणसाचे कर्तव्य आहे की तो बाकी 9 जणांशी असहमत असेल. अशक्य ते खरे आहे असे गृहीत धरणे. जुर्गेन सांगतो, मी 10वा माणूस होतो. मी गृहीत धरले की झोंबीज खरे आहेत आणि तयारी सुरू केली. जुर्गेन त्याला शहरासमोरील बाल्कनीकडे घेऊन जातो. जेरी शहराकडे पाहतो. ते एक सुरक्षित जागा दिसत होती. सर्व राष्ट्रांतील निर्वासितांना दरवाजातून आत आणले जात होते. मुस्लिम, ख्रिस्ती, यहुदी. पण काही वेळातच ती शांतता भंग पावणार होती. निर्वासित ते वाचले या आनंदाने गाणे म्हणू लागतात. ते प्रार्थना करतात. कोणीतरी मायक्रोफोन पकडतो. आवाज अधिकाधिक मोठा होत जात कॉन्क्रीट भिंतींच्या बाहेर जातो. जेरी जुर्गेनला सांगतो, आवाज खूप जास्त आहे. भिंतींच्या बाहेर आवाज जेवणाच्या घंटासारखा काम करतो. वाळवंटातील लाखो झोंबी आवाजाच्या दिशेने वळतात. ते भिंतीकडे धावतात. ते माणसांसारखे चढत नाहीत. ते एकमेकांवर ढीक करतात आणि खाली असलेल्यांच्या अंगावर चढत एक उतार तयार करतात. झोंबीचा ढीक उंच आणि उंच होत जातो, जोपर्यंत पहिला झोंबी 100 फूट उंच भिंतीच्या वर चढत नाही. जेरीवर पाहतो. ते येत आहेत. जेरी ओरडतो. शांतता भंग पावते. झोंबी मृतदेहांच्या धबधब्याप्रमाणे गर्दीत पडतात. लगेच परिस्थिती गंभीर होते. सैनिक गोळीबार करतात. पण झोंबींची संख्या जास्त असते. अभेद्य शहर भेदले जाते. जुर्गेन त्याच्या माणसांना जेरीला विमानतळावर नेण्याचा आदेश देतो. जेरीला इस्रायली कमांडोंची एक क्रॅक टीम घेऊन जाते, ज्यामध्ये सेगन नावाची एक उग्र महिला सैनिक असते. ते अरुंद रस्त्यांवरून झोंबींशी लढतात. लढाई जवळची आणि क्रूर असते. ते एका गल्लीतून धावत असताना जेरी पुन्हा ते पाहतो.
एक म्हातारा माणूस धावण्यास खूपच कमजोर रस्त्याच्या मधोमध गोठलेला उभा आहे. झोंबी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. जेरीला एक क्षीण मुलगा थर कापत असल्याचे दिसते. झोंबी त्याच्याकडे पण पूर्णपणे दुर्लक्ष करतात. जेरीला हे सगळे संकेत लक्षात यायला लागतात. लढाई दरम्यान एक झोंबी सेगनच्या हातावर चावतो. जेरी विचार करत नाही, तो तिला पकडतो. त्याचा चाकू काढतो आणि तिचा हात मनगटापासून कापतो. ती ओरडते, 1, 2, 10, 12. जेरी मोजतो, पण तिचे डोळे स्पष्ट राहतात. त्याने तिच्या शरीरात पोचण्यापूर्वीच संसर्ग थांबवला. तो तिच्या जखमेला गुंडाळतो, तिला उठवण्यास मदत करतो आणि ते पळत राहतात. ते एका हेलिकॉप्टर जवळ पोहोचतात. पण लगेच तिथे झोंबींचा जत्था हेलिकॉप्टरवर आक्रमण करतो. हेलिकॉप्टर खाली पडते. ते धावत पळत एअरफील्डवर पोहोचतात. त्यांचा पायलट घाबरतो आणि त्यांच्याशिवायच उड्डाण घेतो. जेरीला धावपट्टीवर एक व्यावसायिक विमान दिसते. तो आणि सेगन काही वाचलेल्यांसह त्या दिशेने धावतात. जेरुसलेम शहर मृत्यूच्या लाटेत गायब होत असताना ते कसेबसे विमानात शिरतात. विमान घाबरलेल्या नागरिकांनी भरलेले आहे. जेरीला प्रथमोपचार किट सापडते आणि तो सेगनच्या जखमेवर उपचार करतो. ती घाबरलेली होती. तू हे का केलेस? ती तिच्या कापलेल्या हाताकडे पाहत विचारते. तुला जिवंत ठेवण्यासाठी. जेरी म्हणतो. तो सॅटेलाइट फोन पकडतो. त्याला त्याचा आयडिया तपासायचा असतो. तो थिअरीला फोन करतो. मला एक प्रयोगशाळा हवी आहे थिअरी. जिवंत विषाणूंसह काम करणारी एक सुविधा. आमच्या उड्डाणमार्गाच्या सर्वात जवळची. थिअरी तपासतो आणि सांगतो, कार्डिफ वेल्समध्ये WHO संशोधन केंद्र आहे. जेरी विमानाचा मार्ग बदलण्यासाठी वैमानिकांना राजी करतो. जेरी आराम करण्याचा प्रयत्न करत असताना कॅरिऑन बॅगमधील एक लहान कुत्रा विमानाच्या मागच्या बाजूला भुंकू लागतो. विमानाच्या मागच्या सेक्शनमध्ये झोंबी घुसले होते. त्यातील एक झोंबी फ्लाईट अटेंडंटचा चावा घेतो. अचानक मागच्या सेक्शनमधून ओरडण्याचे आवाज येऊ लागतात. काहीतरी गडबड आहे हे लक्षात येताच जेरी विमानाच्या मागच्या बाजूला जातो. आता एक पातळ पडदाच त्यांना झोंबीजपासून वेगळे ठेवून होता. तो शांत राहतो आणि सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करतो. सामान वापरा. रस्ता अडवा. जेरी इशारा करतो. प्रवासी बॅरिकेड बांधण्यासाठी धावतात. पण नंतर एक प्रवासी सुटकेस पाळतो. त्याच्या आवाजामुळे संक्रमित आकर्षित होतात. झोंबी आत घुसतात. ते सर्वांचा चावा घेण्यास सुरुवात करतात. जेरी स्वतःला कसाबसा वाचवण्याचा प्रयत्न करतो. जसा एक झोंबी जेरीला चावण्यात जातो तशीच सेगन त्याला गोळी मारते. या सगळ्या गोंधळात जेरीला सेगनच्या बेल्टवर हँडग्रेनेड दिसतो. जेरी थोडा वेळ विचार करतो. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहून जेरी हँडग्रेनेडची पिन ओढतो आणि ग्रेनेड मागे फेकतो. तसाच एक मोठा स्फोट होतो. स्फोटामुळे विमानाला एक मोठे छिद्र पडते. नुकसान मोठे भयानक असते. डिकम्प्रेशनमुळे झोंबी बाहेर फेकले जातात. जेरी आणि सेगन बकल बांधतात. जेरी तिचा हात धरतो. वैमानिक विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यास सुरुवात करतात. विमान एका सपाट वळणावर येते आणि ते जमिनीवर कोसळतात. विमान वेल्समधील एका जंगली दरीत पडते. जेरी आणि सेगन या भयानक अपघातातून वाचतात. पण जेरी जखमी होतो. ते जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधन केंद्राजवळ पोहोचतात. पण जेरी तिथेच कोसळतो. सगेन आतील लोकांना आत येऊ देण्याची विनंती करते. जेरी 3 दिवसानंतर शुद्धीवर येतो. त्याला बेडवर बांधलेले होते. तू कोण आहेस? त्याच्याकडे पाहत प्रमुख डॉक्टर विचारतो. जेरी त्याचा फोन मागतो आणि थिअरीला फोन लावण्यास सांगतो. थिअरी त्याची ओळख पटवतो आणि डॉक्टर त्याला सोडतात. मुख्य डॉक्टर जेरीला विचारतो, तू इथे का आला होतास? जेरी त्यांना सांगतो, माझ्याकडे इलाज नाही, पण माझ्याकडे लढण्याचा एक मार्ग आहे. तो त्यांना त्याचा आयडिया समजावून सांगतो. जेरी त्यांना सांगतो, कोरियामध्ये झोंबींनी एका लंगड्या सैनिकाला सोडले. जेरुसलेममध्ये त्यांनी एका आजारी वृद्ध माणसाकडे आणि एका बिमार मुलाकडे दुर्लक्ष केले. विषाणूला निरोगी होस्टची आवश्यकता आहे. तो आधीच मरत असलेल्या होस्टला चावत नाही. तो त्यांना रोगी म्हणून पाहतो. डॉक्टर संशयी होते तरी ते हे आयडिया तपासण्याचे ठरवतात. पण एक समस्या होती. रोगजनक बीविंग वॉल्टमध्ये साठवले जातात आणि बीविंग पूर्णपणे संक्रमित झाला होता. डॉक्टर सांगतो येथे आणि वॉल्टच्या दरम्यान 80 झोंबी आहेत. पण त्यांच्याकडे पर्याय नव्हता. जेरी, सेगेन आणि मुख्य डॉक्टर वॉल्टमध्ये जाण्याची तयारी करतात. ते सोबत सब्बल आणि कुऱ्हाडी घेतात आणि बीविंगमध्ये प्रवेश करतात. सगळं शांत असते. ते हळूहळू पायरीने पुढे जातात. ते एका हॉलजवळ येतात जिथे झोंबी असतात. संक्रमित WHO कर्मचारी हॉलवेमध्ये स्थिर उभे आहेत. शांत आहेत, पुतळ्यांसारखे. ते खाली झुकून आवाज न करता तेथून निघतात. पण नंतर जिन्यातून जाताना डॉक्टरच्या हातातील सब्बलचा चुकून तेथील रॅकला धक्का लागतो आणि मोठा आवाज होतो. झोंबी जागे होतात. किंचाळणे हवेत भरून जाते. झोंबी ऑफिसमधून बाहेर पडतात. सेगन तिच्या बंदुकीने काही झोंबींना मारते. ती आणि डॉक्टर मुख्य दरवाजाकडे परत जाण्यात यशस्वी होतात. परंतु जेरी मागे सुटतो.
झोंबी त्याच्या मागे लागतात. तो कसाबसा झोंबीना चकवत मुख्य वॉल्टपर्यंत पोहोचतो. आता तो वॉल्टच्या आत एकटा आहे. वॉल्टमधील एका बंद खोलीत व्हायरस साठवलेले असतात. तो आत शिरताच खोलीचा दरवाजा बंद होतो. तो तिथे असलेल्या बाटल्या तपासतो, पण त्याला माहीत नाही की कोणते रोग काम करणार किंवा कोणता रोग बरा केला जाऊ शकतो. तो त्याला योग्य वाटणाऱ्या बाटल्या डब्यात भरतो आणि तेथून निघण्याचा प्रयत्न करतो. जसा तो वळतो तसाच त्याला खोलीबाहेर एक झोंबी उभा दिसतो. तो संक्रमित शास्त्रज्ञ असतो. जेरी थोड्या वेळ विचार करतो. तो ठरवतो की तो तेथेच स्वतःवर ते व्हायरस तपासून पाहणार. तो एक बाटली घेतो. मेनिंजायटिस लेबलवर लिहिलेले आहे. दुसरीकडे इतर डॉक्टर हे सगळं भयभीतपणे पाहत आहेत. जेरी सुईद्वारे त्या व्हायरसचा काही डोस भरतो आणि हातात सुई घुसवतो. तो बसून वाट पाहतो. काही वेळानंतर त्याला घाम येऊ लागतो. त्याची दृष्टी अंधुक होते. तो थरथर कापतो. म्हणजे विषाणूने पकड घेतली आहे. आता तो आजारी आहे. तो उभा राहतो आणि वॉल्टच्या दाराकडे चालतो. झोंबी तिथेच किंचाळत उभा असतो. आता खरी परीक्षेची वेळ होती. जेरी दार उघडतो. तो झोंबी त्याच्यावर झडप घालत अचानकपणे थांबतो. तो जेरीच्या चेहऱ्याभोवती वास घेतो. तो गोंधळलेला कटकट आवाज करतो, पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. त्याचा पत्करलेला धोका अखेर यशस्वी झाला. त्याची योजना यशस्वी झाली हे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. जेरी श्वास सोडतो आणि बॉक्स घेऊन बाहेर पडतो. तो सोडा घेत शक्य तितका आवाज करत पुढे निघतो. हॉलवेमधील संसर्गित लोक ते ऐकतात आणि त्याच्याकडे धावतात, पण ते त्याला काही करत नाहीत. ते त्याला थेट त्यांच्यामधून जाऊ देतात. चित्रपटाच्या शेवटी आपण पाहतो किंवा कॅमोफ्लॅज लस मोठ्या प्रमाणात तयार केली जाते. आपण सैनिकांना स्वतःला इंजेक्शन देताना पाहतो. ते झोंबींनी बाधित असलेल्या शहरामध्ये जातात आणि त्यांना पद्धतशीरपणे नष्ट करतात. आपण त्यांना शहरांवर परत ताबा मिळवताना पाहतो. जेरीला नोव्हा स्कॉशियामधील निर्वासित छावणीत परत पाठवले जाते. त्याला बोटीने तिथे नेले जाते. मुली जेरीकडे धावतात आणि त्याला मिठी मारतात. मानवजातीकडे आता आशा आहे. तर मंडळी, हा होता आपला वर्ल्ड वॉर झेडचा धमाल रिव्ह्यू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि हो, अजून असेच भन्नाट रिव्ह्यू पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ चुकणार नाही. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या सिनेमात.